स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे। या ठिकाणी कोण म्हणतो ते स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याप्रमाणे सर्वपक्षीय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा त्याचे आंदोलन आहे ते शेतकऱ्यांसाठी केले जाते। शेतकरी बांधवांना विनंती आहे आणि आरती बंधूंना विनंती राहील, आमच्या शेतकऱ्याचा जो माल आहे कवडीमोल भाव विकला जातो, त्यामुळं आपण थोडं सहकार्य करायचंय। आपले काटे बंद करायचे, एक 10 मिनिटाकरता आपण काटे बंद करायचे, आम्हाला सहकार्य करायचंय, जेणेकरून हा आवाज आणि शेतकरी बांधवांना सर्वांना विनंती आहे, आरती व्यापारी सर्वांना विनंती, आपण सर्वांनी या ठिकाणी घ्यावा। सगळेजण आम्ही एवढे लांबून याच्यासाठी आलोय की तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे, तुमच्या हक्कासाठी आम्ही एवढे लांबून या ठिकाणी आलेलो आहोत। सगळ्या शेतकऱ्यांनी आजूबाजूला थांबून आमची मजा पाहण्यापेक्षा समोर पुढे या। हे सगळं जे काही चाललंय हे तुमच्या भल्यासाठी चाललंय, याची जाणीव ठेवा। पक्ष, जात पात, धर्म, संघटना हे सगळं बाजूला ठेवा। आपण सगळे पहिले शेतकरी आहोत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवा। आणि म्हणून हा अन्नदाता शेतकरी आज संकटामध्ये आहे, अडचणीमध्ये आहे। त्याचा कांदा हा मातीमोल भावानं त्या ठिकाणी विकला जातोय। आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, आजूबाजूला जे सगळे शेतकरी आहेत, जर आपण खरंच शेतकऱ्याच्या पोटचे असाल आणि शेतकरी असाल, मी थोडंसं कटू बोलतोय, आणि जर खरंच आपल्याला रग लागलेली असेल तर नक्की या आंदोलनामध्ये तुम्ही सगळे सहभागी व्हाल। कारण आपल्या एकीची ताकद आपल्याला या ठिकाणी दाखवून द्यायची आहे आणि या राज्यकर्त्यांना या ठिकाणी जागे करायचं आहे, यांना जरा याच्यावरती ताळेवरती आणायचं आहे। कारण शेतकऱ्यामध्ये एकी नसल्यामुळं आज या राज्यकर्त्यांचं या ठिकाणी फावलं जात आहे आणि आपल्यावरती त्या ठिकाणी अन्याय होतोय। म्हणून आजूबाजूला सगळ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मला विनंती करायची की आपण सगळ्यांनी या ठिकाणी यायचंय आणि आपल्या सगळ्यांना एक सूचना आहे की पूर्ण मार्केटमध्ये आपण सगळे एकत्रित घोषणा देत पूर्ण फेरी करणार आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी हे कांद्याचे लिलाव आजचे आपल्याला या ठिकाणी बंद पाडायचे आहेत आणि आपल्या भावना या ठिकाणी प्रत्येकानं या ठिकाणी मांडायच्या आहेत। आणि मी आज सांगतो, हा ट्रेलर आहे, या ठिकाणी पत्रकार बांधवांना देखील आमच्या आंदोलना माहिती आहे। या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, आज शांततेच्या मार्गाने आम्ही हे आंदोलन करतोय आणि तुम्ही जर वेळकाढूपणा करणार असाल, राज्यकर्त्यांना मला इशारा द्यायचा आहे, मग या पुढच्या काळामध्ये तुम्हाला आमचं उग्र स्वरूप पाहायला मिळेल। वेळ प्रसंगी मुख्यमंत्र्याला देखील आम्ही या ठिकाणी सोडलेलं नाही, हेही लक्षात ठेवा। आणि पोलीस यंत्रणेला देखील काय करायचं ते करू द्या। आम्ही असंही घरादारावर तुळशीपत्र ठेवलेली माणसं आहेत, आम्हाला फरक पडत नाही। म्हणून मी तुम्हाला सांगतो, राज्यकर्त्यांनी अजूनही वेळेत शहाणं व्हावं आणि आमच्या या शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। कारण सगळ्याच्या किमती वाढत चाललेल्या आहेत, फक्त शेतकऱ्याच्या मालाच्या किमती वाढत नाही, डिझेल पेट्रोल वाढत चाललंय, खता औषधाच्या किमती वाढत चाललेल्या आहेत, सगळ्यांना परवडत नाही। अरे मग किती दिवस आमचं फुपेचं खाणार आहात? जरा लाजा वाटू दे तुम्हाला। आणि म्हणून मला सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करायची आहे, जात पात पक्ष धर्म हे सगळं बाजूला ठेवा आणि सगळे शेतकरी म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी व्हा। जरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे आंदोलन पुकारलं असलं तरी हे सर्व शेतकऱ्यांचं आंदोलन आहे। या ठिकाणी आम्ही कुठलाही भेदभाव या ठिकाणी करणार नाही। जे जे शेतकरी आहेत त्या सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंय आणि पूर्ण मार्केटला या ठिकाणी घोषणा देत फेरी करून या ठिकाणी आपल्या आंदोलनाला सुरुवात होईल। या तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्याशी देखील माझं बोलणं झालेलं आहे, सभापती साहेबांशी देखील बोलणं झालंय। ही सगळी मंडळी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे, कारण आपण सगळी शेतकऱ्याची पोरं आहोत, याची जाणीव या ठिकाणी ठेवा। पोलीस देखील शेतकऱ्याची पोरं आहेत, शेतकऱ्यांनी पिकवलं नाही तर काय खाणार आहात तुम्ही? म्हणून हा जगाचा पोशिंदा अन्नदाता शेतकरी जगला पाहिजे। म्हणून सगळ्यांनी तन मन धनानं या ठिकाणी पूर्ण अंतकरणापासून या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंय आणि घोषणा देत आपल्याला पूर्ण मार्केटला या ठिकाणी फेरी मारायची। कांद्याला बाजारभाव कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही, सरकारचं करायचं काय, सरकारचं करायचं काय, शेतकरी एकजुटीचा
शेतकरी एक तुटीचा आगे बढा आगे बढा शेतकरी एक तुटीचा शेतकरी एक तुटीचा कांद्याला बाजार भाव मिळालाच पाहिजे कांद्याला बाजार भाव मिळालाच पाहिजे कोण म्हणतो देत घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणतो देत घेतल्याशिवाय राहत नाही दरबार सरकारचं करायचं का खाली डोकं वर पाय दरबार सरकारचं करायचं का खाली डोकं वर पाय शेतकरी एक तुटीचा विजय असो सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा विनंती आहे. या ठिकाणी आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय प्रभागाची बांगर साहेबांनी सूचना केली आहे. त्या सूचनेचं सर्व शेतकरी बांधवांनी पालन करायचं आहे. आपला माल मार्केटमध्ये येतोय हे लक्षात ठेवा आणि मातीवर भावाचा माल होत असाल तर त्यांना यांची भूमिका दाखवली पाहिजे. म्हणून या ठिकाणी
कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले आहेत. त्या निमित्ताने यांनी कांद्याला भाव मिळावा, कांद्याला चांगला भाव मिळाला पाहिजे याकरता इथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेले आहे. चाकण येथे मार्केट यार्डमध्ये यामध्ये बांगर साहेबांच्या नेतृत्वाखाली इथे चांगल्या पद्धतीने आंदोलन होत आहे. आपण त्यांना विचारूया की आजच्या या आंदोलनाचं काय औचित्य आहे. याचं कारण असं आहे, आज कांद्याचे बाजारभाव गेली अनेक महिन्यापासून पडलेले आहेत आणि मातीमोल भावानं कांदा त्या ठिकाणी खरेदी केला जातोय. आमचा शेतकरी रात्रंदिवस त्या ठिकाणी मेहनत करत असतो, कष्ट करत असतो. आज आपण पाहतोय खतांच्या किमती वाढलेल्या आहे, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहे, मजुरी वाढलेली आहे, शेतीचा मशागतीचा खर्च वाढला आहे, सगळा उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे. जवळपास 65,000 ते 70,000 रुपये एकरी कांद्याला खर्च येतो आणि जर 10-12 रुपये 8 रुपयांनी जर कांदा विकला जात असेल तर आमच्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील त्या ठिकाणी निघत नाही. आणि म्हणून आमच्या शेतकऱ्यांना नक्की काय करायचं, अजून सरकारला किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहायच्या आहेत आणि शेतकऱ्यांना कर्जबाजारी करून हे सरकार शेतकऱ्याला देशोधडीला लावायला पाहत आहे. आणि म्हणून या कांदा उत्पादक शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या भावनेनं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि दुसरा एक आमचा मुद्दा महत्त्वाचा कांद्याबरोबर आहे, सरकारनं 30 जूनपर्यंत कर्जमाफीचा शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे आणि 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली नाही तर मग मात्र या एकाही मंत्र्याला आणि यांच्या कुठल्याही आमदाराला आम्ही त्या ठिकाणी फिरू देणार नाही. कारण यांना कांद्यानं सडकून काढल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही. याच्या अगोदर देखील आमची आंदोलनं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कशी आहे. आम्ही त्याला घाबरत नाही. पोलीस किती लावा, किती बंदोबस्त लावा, आम्ही त्याला घाबरत नाही. कारण ही क्रांतिकारकांची भूमी आहे, ही हुतात्मा राजगुरूंची भूमी आहे. आम्हाला क्रांतिकारकांना शिकवलेलं आहे अन्यायाविरोधामध्ये कसं लढायचं, कसं हे करायचं. आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे, जर नाफेडमार्फत तुम्हाला कांदा खरेदी करायचा आहे, 15 रुपये 80 पैशानं तुम्ही कांदा खरेदी करणार आहात असा निर्णय सरकारनं त्या ठिकाणी घेतला आहे. प्रत्यक्षात आमचे सगळे शेतकरी या ठिकाणी आहे. अशी खरेदी या ठिकाणी होते का? काय भावानं कांद्याची खरेदी होती तेही सांगा. मला सांगा, ही शेतकऱ्याची थट्टा नाही का? आणि सरकार फक्त दिशाभूल करण्याचं काम करतंय, वेळकाढूपणा करण्याचं काम करतंय. काल परवा अमित शहांबरोबर मिटिंग झाली इथल्या नेत्यांची, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची. अमित शहांनी सांगितलं अजून 10 दिवस लागतील. अरे अजून किती दिवस आम्हाला वाट पाहायला लावणार आहात? आत्तापर्यंत आमच्या शेतकऱ्यांचं किती वाटोळं झालंय आणि अजून किती वाटोळं झालेलं पाहिजे तुम्हाला. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत. तुम्ही आता वेळकाढूपणा करणं बंद करा. राज्यात तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे. तुम्ही ठरवलं तर 1 मिनिटामध्ये तुम्ही निर्णय घेऊ शकता. परंतु तुम्ही गेले महिनाभर झाले आम्ही पाहतोय, तुम्ही फक्त वेळकाढूपणा करताय आणि आम्हाला मूर्ख बनवायचे धंदे तुमचे चालू आहे. नाशिक पुरता फक्त निर्णय घेतल्यासारखा आम्हाला त्या ठिकाणी वाटतोय. अरे राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये येणारा कांदा हा कुणाचा येतोय? पाकिस्तानच्या शेतकऱ्याचा येतोय का? इथल्या शेतकऱ्यांचा येत नाही का? याची लाज तुम्हाला वाटत नाही का? आमचं म्हणणं स्पष्ट आहे की बाजार समित्यामध्ये जो येणारा कांदा आहे शेतकऱ्याचा, तोच कांदा नाफेडमार्फत खरेदी झाला पाहिजे आणि 15 रुपये 80 पैशाच्या पुढं तो कांदा खरेदी झाला पाहिजे. दुसरं आमचं म्हणणं असं आहे, कांद्यावरचं निर्यात शुल्क पूर्ण रद्द करा, निर्यातीला मोठ्या प्रमाणामध्ये चालना द्या आणि ज्या शेतकऱ्यांचा कांदा याची नोंद बाजार समितीकडे आहे, ज्या शेतकऱ्यांचा कांदा तोट्यामध्ये या ठिकाणी विकला गेलेला आहे त्याही शेतकऱ्यांना आणि आत्ताही ज्यांचा तोट्यामध्ये कांदा विकला जातो त्याही शेतकऱ्यांना किमान 6 ते 7 रुपये किलोला अनुदान या ठिकाणी सरकारनं दिलं पाहिजे. ही आमची कांद्याच्या बाबतची मागणी आहे. आणि सरकारनं जर याबाबत सकारात्मक विचार केला नाही आणि किमान कांद्याला जो उत्पादन खर्च येतोय 16-17 रुपयापर्यंत किलोला खर्च आता त्या प्रमाणात वाढलेला आहे आणि जर एवढा खर्च येणार असेल तर किमान 22 ते 25 रुपये कांद्याला किलोला भाव या ठिकाणी मिळाला पाहिजे. ही आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि ही मागणी जर पूर्ण झाली नाही आणि सरकार जर असंच चालढकल करत राहिलं आणि आम्हाला मूर्ख बनवायचा प्रयत्न करत राहिलं तर शेतकऱ्यांचा उद्रेक आपण या ठिकाणी पाहताय. निश्चितपणानं शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. मग मात्र कायदा हातात घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमची आंदोलनं तुम्हाला माहिती आहे कशी असतात. मग इकडं मुख्यमंत्र्याला येणं सुद्धा अवघड होईल. आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, या मुख्यमंत्र्याला 2दा ते 3दा नडण्याचं काम आमच्या बहादरांनी या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी वाणी साहेब आहेत, त्यांना माहिती आहे शिवनेरी किल्ल्यावर 2दा मुख्यमंत्र्याला पाय ठेवू देणार नाही म्हणून इशारा देणारे आम्ही आहोत. त्या ठिकाणी पोलिसांना आम्हाला किती ताब्यात घ्यायचे, किती डिटेन करायचे, काय गुन्हे दाखल करायचे त्याला आम्ही घाबरत नसतो. 15-16 गुन्हे माझ्याही अंगावर आहेत. गुन्ह्यांना आम्ही घाबरत नसतो. आम्ही काही चोरी केलेली नाही, खून केलेला नाही किंवा बलात्कार केलेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये अधिकार दिलाय. आमचा हक्क मागण्याचा अधिकार आहे आणि तो हक्क आम्ही मागतोय.
हा हक्क मागणं जर गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही वारंवार करू, कारण आम्हाला पण जगण्याचा अधिकार आहे. अरे खताच्या कंपन्यांना परवडत नाही, औषधाच्या कंपन्यांना परवडत नाही म्हणून त्यांनी भाव वाढवायचे, पेट्रोल डिझेलवाल्यांना कंपन्यांना परवडत नाही म्हणून त्यांनी भाव वाढवायचे, CNG भाव वाढवायचा, सगळ्याच वस्तूच्या किमती भरमसाठ त्या ठिकाणी वाढत आहेत. आता डिझेल पेट्रोलचे भाव वाढवायचे होते म्हणून संचारबंदी लागू केली आरती आयला, म्हणजे एवढी जबरदस्ती. आता डिझेलचे भाव वाढलेत, याचे पेट्रोलचे भाव वाढलेत. आज मशागतीसाठी आमच्याकडे बैल नाही राहिली, आता ट्रॅक्टरनी आम्ही शेती करतोय. आज मला सांगा आमचा खर्च वाढला की नाही वाढला? कशी शेती करायची? आता पावसाळा तोंडावर आहे, मला सांगा शेतीची मशागतीची कामं आहे, तुम्ही डिझेलचे भाव वाढवले, पेट्रोलचे भाव वाढवले. आज शेतकऱ्याने शेती कशी करायची? अरे लाज वाटली पाहिजे. तिथं सत्तेमध्ये बसताय, सत्तेसाठी मात्र हरामखोरांनो सगळे एकत्र येतात आणि शेतकऱ्याचा विसर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी पडतोय. आणि मला राजकीय पक्षांना सुद्धा इशारा द्यायचा आहे, आम्ही पाहतोय नौटंकी करायला सगळे येतात, सगळ्यांना वाटतं शेतकऱ्याचा खोटा कळवाळा सगळ्या पक्षांना येतोय. अरे हरामखोरांनो मग सगळे प्रामाणिकपणे एकत्र काय येत नाही? जे सत्तेमध्ये बसलेत तेही नौटंकी करतायत, विरोधात असलेलेही नौटंकी करतात. माझा स्पष्ट आरोप आहे, इमानदारी आणि प्रामाणिकपणा ठेवा, शेतकऱ्याची थट्टा मांडायचे प्रकार बंद करा. आमच्याकडे सुद्धा काही जण उठलेत आणि आता सुटलेत, जसं काय त्यांना लई शेतकऱ्याचा कळवळा आहे. शेतकरी पुत्र हा असे लई नकली शेतकरी पुत्र आहेत. आता हे कोण आहेत? हे कुठे? हे शेतकरी नाहीत का आम्ही? अरे आम्हाला कुठली बिरदावली लावायची गरज नाही, हे रक्तात असावं लागतं. आणि आम्ही फक्त इथंच काम नाही करत. काल परवा मुंबईला आम्ही गेलो होतो, कोकणातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. कांदा उत्पादक आंबा उत्पादक असेल, काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही मुंबईला गेलेलो आहे. आम्ही ठाणे जिल्ह्यात मुरबाडला देखील त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी गेलेलो आहे. आम्ही नवरदेव चित्रपटाचं प्रदर्शन तुमच्या नारंगावमध्ये, कारण शेतकऱ्याच्या मुलाची लग्न होत नाहीत, शेतकऱ्याच्या पोरांना कोणी पुरी देत नाहीत, कारण शेती करणं म्हणजे मोठं पाप झालंय, गुन्हा झालाय. अरे याच्या संदर्भात देखील सातत्यानं सकाळ उठल्यापासून रात्रंदिवस घरादाराचा विचार न करता आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो. आम्ही अशी नौटंकी करत फिरत नाही. आणि कालपर्यंत तुम्ही देखील सत्तेमध्ये होता, तुम्ही जर चांगलं काम केलं असतं, जर कांद्याला बटाट्याला जर हमीभाव दिला असता ऊसाप्रमाणे, समजा भाजीपाला नाशवंत आहे ठीक आहे, आम्ही समजू शकतो, तसं पाहिलं तर त्यालाही भाव देता येतो, तेही आम्ही समजून सांगू शकतो तुम्हाला. परंतु तुम्ही स्वतः काही केलं नाही, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या नाही, हमी भावाचा कायदा केला नाही, आणि आज तुम्ही नौटंकी करत फिरताय. मला कोणाला नाव ठेवायचं नाही, पण नियत चांगली ठेवा, साफ ठेवा आणि प्रामाणिकपणे काम करायला शिका. आमची संघटना कुठल्या राजकारणासाठी काम करत नाही, राजकारण आमचा हा धंदा नाही तुमच्यासारखा. विरोधात असलं का शेतकऱ्याचा कळवळा आणि सत्तेत गेलं की तसंच वागायचं. काँग्रेसनी काय दिवे लावले आणि भाजप तर त्याच्या पुढचं निघालंय. काय काँग्रेस एकपट नालायक होतं आणि भाजप दुप्पट नालायक निघालाय. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही शेतकऱ्याचं तळतळाट घेणार असाल, शेतकऱ्याला जर अशा पद्धतीनं हलक्यात घेणार असाल आणि त्याच्या घरादारावर जर नांगर फिरवायचा प्रयत्न जर तुम्ही करणार असाल, तर मग मात्र शेतकऱ्याचं उग्र स्वरूप तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मी तुम्हाला सांगतो, पक्षभिक्ष खड्ड्यात गेले, गरज लागत नाही. संताजी धानाजीने जसा कळस कापून आणला होता तसे फकडे माझ्याकडे आहेत, काळजी करू नका. आमचे हे बहादर आहेत, लई जणाची आम्हाला गरज लागत नाही. वेडात मराठे वीर दौडले सात, तसे वेडात दौडणारे शेतकरी आहेत. आमचा वनाजी बांगर सुद्धा एकटा शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्याला भिडला आहे, तुम्ही साक्षीदार आहात. आम्ही त्याला घाबरत नाही. त्यामुळं तुम्हाला आम्ही इशारा देतोय आणि प्रामाणिकपणानं सांगतोय, अजूनही तुमची डोकी ठिकाणावर ठेवा आणि आमच्या शेतकऱ्याला न्याय द्या, अन्यथा या पुढच्या काळामध्ये तुम्हाला उग्र स्वरूप पाहायला मिळेल. आता इथं सांगतायत कोण आमदाराच्या घरापुढं आंदोलन करू, आमकं करू, तमकं करू. आमचा आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादीचा आहे, वळसे पाटील. पलीकडं शिंदे गटाचे शरददादा सोनवणे, इथं बाबाजी काळे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे, पलीकडं भाजपचा आमदार आणि खासदार शरद पवारांच्या तुतारीचा. अरे कोणाच्या घरापुढं आंदोलन करायचं याची पण दिशा ठरवा पहिली. इथं कोणालाच काही पडलेलं नाही तुमचं. ही नौटंकी बंद करा. आणि मग आम्हाला जर आंदोलनच करायचे असतील तर खासदाराच्या घरापासून सुरुवात करावं लागेल. पहिले खासदाराच्या घरावर कांदे फेकावं लागतील आणि मग आमदारांच्या घरावर फेकावं लागतील. ही सुरुवात करा. जुन्नर तालुक्यात सुद्धा तुम्ही पाहिलंय, त्या ठिकाणी विघ्नर कारखान्यांनी FRP दिली नाही, त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही, फक्त इकडंच बोलायचं. अरे आम्हाला भीमाशंकरचं आहे काही घेणं देणं नाही आणि विघ्नरचं घेणं देणं नाही. ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला लुटण्याचा प्रयत्न होईल त्या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही. आम्हाला काही घेणं देणं नाही. खुर्द असू नाही तर बुद्रुक असू, आम्हाला खुर्दचंही घेणं नाही, बुद्रुकचंही घेणं देणं नाही. तुम्हाला काय राजकारण करायचं आहे ते तुमचं तुम्हाला लकलाभ असो, परंतु जर शेतकऱ्याला त्रास झाला तर मग मात्र सहन करणार नाही. अध्यक्ष, यानंतर
रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुभाष पवळे शेतकऱ्यावरती कशा पद्धतीने अन्याय होत आहे ते मांडतायत. आता या ठिकाणी शेतकरी चुकीचा शेतकरी चुकीचा मोदी सरकार अरे ऊट किसाना घे मशाल, अरे ऊट किसाना घे मशाल, अरे कोण म्हणता देत नाही, कांद्याला बाजार भाव. आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं आणि जे शेती पिकांसाठी जे मार्केट चालतं ते म्हणजे चाकणचं मार्केट यार्ड. आणि या चाकणच्या भूमीमध्ये स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी या शेतकरी संघटनेचं बीज रोवलं. 1980 साली पहिलं अख्ख्या देशातलं पहिलं जर आंदोलन असेल तर शरद जोशी साहेबांनी आंदोलन या ठिकाणी कांद्यासाठी केलं. मला या ठिकाणी सरकारला सांगायचं आहे की आज देशवीपर्यंत ज्यावेळेस शेतकऱ्यावर अन्याय होतो त्यावेळेस निश्चितपणे शरद जोशी साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आज या ठिकाणी आपल्याला जाता बांगर साहेबांनी सांगितलं की आज शेतकऱ्यांना कितीतरी प्रश्नांना तोंड द्यावं लागतंय, परंतु हे राज्यकर्ते आज कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी मूग गिळून बसलेले आहेत. आज कुठल्याही प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडत नाही, लोकसभेमध्ये मांडत नाही. आज 3 महिन्यापासून आज शेतकऱ्यांची परिस्थिती तुम्ही बघितली असेल. आज कांदा मातीमोल भावाने या ठिकाणी विकला जातोय. आज 200-300 रुपये 100 रुपये आज या ठिकाणी क्विंटल भाव मिळत जातोय. आज तुम्ही विचार करा, 100 रुपये जर क्विंटलनी भाव या ठिकाणी मिळत असेल तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय आहे. या भूमीमध्ये शरद जोशीला किती दुःख होत असेल याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. आज राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे की तुम्ही सरकार चालवता, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आज आपल्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करता, परंतु तुम्ही शेतकऱ्यांवर जे वेळ येते त्यावेळेस तुम्ही का बोलत नाही, तुम्हाला का तुमची आठवण होत नाही शेतकऱ्यांची. मताचं राजकारण करण्यासाठी तुम्ही फक्त सरकार चालवता का, हे तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे. म्हणून माझी राज्यकर्त्यांना आणि सरकार चालवलेल्या मंत्री महोदयांना विचारायचे की या ठिकाणी आज शेतकऱ्यांवर अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या ठिकाणी तुम्ही कांद्याचं आंदोलन सुरू होते याचा अर्थ तुम्ही आज झोपलेत का, जागे कधी होणार. मग तुम्ही जागे जर होतात असेल तर आमच्या शेतकऱ्यांनी करायचं काय. आज आमचा काबाड कष्ट करून अनेक निसर्गाच्या सुद्धा अनेक संकटांना तोंड देऊन आमचा शेतकरी कसा तसा उभा राहतोय आणि जगाला पोशिंदा बनवा, जगाला अन्न पुरवण्याचं काम करतोय. मग तुम्ही या शेतकऱ्यांची कधी बाजू धरणार, कधी विषय घेणार आणि या शेतकऱ्याला कधी न्याय देणार. मग याचा प्रश्न तुम्हाला कोण विचारणार आहे का नाही. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की सरकार चालवत असताना तुम्ही शेतकऱ्यांची बाजू तिथं खंबीरपणे मांडली पाहिजे आणि या ठिकाणी हा कांद्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. आज कांद्याचा मातीमोल भावाने या ठिकाणी कांदा खपला जातोय. आज आमच्या शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे संकट आहे. आज डिझेल पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले आहेत. मशागतीचा अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी खर्च वाढलेला आहे, मजूर मिळत नाही आणि अशा अनेक संकटाला तोंड देत असताना सुद्धा जर तुम्हाला ह्या गोष्टी मांडत नसेल तुम्ही तर हे खूप दुर्दैव आहे. म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो आणि या पुढच्या काळामध्ये जसं बागर साहेबांनी या ठिकाणी सांगितले, जर तुम्ही आम्हाला कांद्याचा प्रश्न तुम्ही जर घेतला नाही आणि जर आम्हाला या ठिकाणी कांद्याचे भाव जर योग्य दिले नाही. आता बऱ्याच शेतकऱ्यांना असा एक प्रश्न निर्माण झाला आहे की साहेब तुम्ही आता 2-3 महिन्यापासून आमचे कांदे सगळे शेतकऱ्यांचे निघून गेले, मग तुम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी काय करणार आहे. आता तुम्ही आंदोलन करताय, परंतु माझे सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, जरी कांदे 2-3 महिने जरी खपले असतील किंवा विक्री झाली असतील तर त्या सुद्धा कांद्याला 15 रुपये क्विंटल 15 रुपये किलो अनुदान मिळाले पाहिजे. अनुदानाची मागणी आपण केली, 15 रुपये किलो प्रमाणे अनुदान मिळाले पाहिजे. ही आपली मागणी आहे. न्याय मिळाला पाहिजे, म्हणून त्या सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि हीच मागणी आपण जर शेतकऱ्यांनी जर सरकारने जर सोडून नाही तर या पुढच्या काळात जसं बांगर साहेबांनी सांगितलं सर्व संघटना एकत्र करून नेत्यांना आणि रस्त्यामध्ये कुठल्याही मंत्र्याला फिरू देणार नाही आणि कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी राज्यकर्त्यांना राज्य करून देणार नाही. याच्या प्रकारची भूमिका साहेब, आता तुम्ही नुकतंच हे आंदोलन केलंय, या आंदोलनाचा जर परिणाम काही झाला नाही तर तुमची भूमिका काय असेल. आमची भूमिका मी मगाशी सांगितलं, आम्ही आज शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय. या पुढच्या काळामध्ये ही छत्रपतींची भूमी, गनिमी काव्यानं आंदोलनं कशी करायची हे आम्हाला शिकवायची गरज नाही. यांचे कार्यक्रम आम्ही उधळून लावू. कुठलाही मंत्री या भागामध्ये जर आला आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील, मंत्री असतील, यांचे कुठलेच कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी होऊन देणार नाही. यांना वेळ प्रसंगी कांद्यानं सडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा, फरक पडत नाही. बरं साहेब, सर्वात महत्त्वाचं आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा जवळजवळ माझ्या अंदाजे
60 ते 70% कांदा हा विकून झाला असेल, मग हा विकलेला मालाला आता जर तुम्हाला आता रनिंगमध्ये जर मार्केट दिलं तर हे शेतकऱ्यांसाठी तुमचं काय दिशा असणार? आमची भूमिका तीच आहे. बाजार समितीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कांदा त्या ठिकाणी घातलेला आहे त्याचं रेकॉर्ड बाजार समितीकडे आहे. त्याही कांदा उत्पादक शेतकऱ्याला किमान 6 ते 7 रुपये अनुदान स्वरूपात शासनानं पैसे दिले पाहिजेत. म्हणजे त्याही शेतकऱ्यांना आपल्याला न्याय देता येईल. किमान 15 रुपयाच्या पुढं भाव त्या ठिकाणी त्यांना मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. म्हणजे किमान उत्पादन खर्चापर्यंत तरी भाव त्या शेतकऱ्यांना मिळेल, कारण त्याही शेतकऱ्यांना आपल्याला तशा पद्धतीनं न्याय देता येईल. सरकारची जर मानसिकता असेल, सरकारची जर प्रामाणिक इच्छाशक्ती असेल तर निश्चितपणानं ज्यांचा कांदा या ठिकाणी विकला गेला आहे त्यांनाही न्याय मिळेल आणि आता विकायला आहे त्यांनाही मिळेल आणि भविष्य काळामध्ये पण मिळेल. परंतु हे राज्यकर्ते नालायक आहेत, यांना शेतकऱ्यांना न्याय द्यायचा नाही. आणि माझी शेतकऱ्यांना देखील विनंती आहे, पक्ष राजकारण जातपात हे सगळं बाजूला ठेवा. हे सगळे चोर वर गेल्यानंतर एकत्रच आहेत. लक्षात घ्या, हे लबाडीचे धंदे तुम्ही ओळखायला शिका. शेतकऱ्याच्या भोळेपणाचा, अज्ञानपणाचा या लोकांनी आतापर्यंत फायदा घेतलेला आहे. शेतकरी म्हणून तुम्ही संघटित राहा. आमचं काही चुकत असेल तर आमचाही कान धरा, तो अधिकार तुम्हाला आहे. परंतु बाबांनो, माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही शेतकरी म्हणून एकत्रित या. इथं सत्तेत राहायचं आणि आंदोलन करायची वेळ आली का सगळे सामील होणार त्याच्यामध्ये. अरे हे लबाडीचे धंदे बंद करा. तुमचे बाप तिथं बसले, त्यांना जाऊन सांगा. आता वाईट बोलायला मला लावू नका. तिथं जाऊन सांगा ना त्यांना. तिथं लाज वाटते का सांगायला? तिथं त्याच्या दारात जाऊन बसा. इथं नौटंकी बंद करा. हे धंदेबाज झाले. ह्या भानगडी आम्ही आतापर्यंत पाहत आलेलो आहोत. आम्ही इमानदारीने शेतकऱ्याबरोबर आहोत आणि शेतकऱ्याबरोबर राहणार आहे. आम्हाला काय राजकीय पक्ष दिसत नाही का? आमच्या सारख्याला प्रचंड ऑफर आहे सगळ्या पक्षाकडून. आम्ही पेटवायला जातच नाही कुठल्या पक्षामध्ये, कारण हे सगळे चोर आहेत. मी सांगितलं, काँग्रेस एकपट नालायक होतं, भाजप दुप्पट नालायक आहे. आमचा झालाय फुटबॉल. इकडून लाद घातली का तिकडं, तिकडून लाद घातली का इकडं. त्यामुळं आपला फुटबॉल होऊ देऊ नका. माझी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे, लबाडांना ओळखायला शिका. इंग्रजांनी सुद्धा 150 वर्ष राज्य आपल्यावर याच्यामुळेच केलं, कारण आपण जागृत नाही आणि त्या आपल्या भोळेपणाचा फायदा हे आरामखोर या ठिकाणी घेत आहेत. तुम्ही आता वरिष्ठांपर्यंत पोहोचले का या संदर्भात? आम्ही आंदोलन करतोय, त्यांचा काय तुम्हाला असा प्रतिसाद वगैरे सरकारचा वगैरे काय आला का? वरिष्ठांपर्यंत म्हणजे कोणापर्यंत? म्हणजे राज्यकर्त्यांपर्यंत असं तुम्ही हे दिलं का तुम्हाला? संबंधित आमदार, खासदार यांना सगळ्यांना फोन केलेले आहेत आपल्या भागातले. सकाळीच इथल्या आमदारांना सुद्धा, आता ते विरोधी पक्षाचे आमदार आहेत, बाबाजी शेठ काळेंना देखील मी फोन केलेला आहे. तेही येतो म्हणाले होते तुमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला. अद्यापर्यंत आले नाही. सभापतींनी देखील सांगितलं होतं की आंदोलनाला आता साहेब, तुम्हाला जर यावेळेस जर ह्या म्हणजे सर्व जर कार्यकर्त्यांनी जर तुम्हाला योग्य न्याय नाही दिला तर तुमचा शेवटचा पवित्र काय असणार? आमचा पवित्रा तोच आहे, यांना आम्ही सळोकी पळो करून सोडू. मी तुम्हाला सांगतो, आमचे कार्यकर्ते गनिमी काव्यानं यांच्या कार्यक्रमामध्ये घुसतील आणि मग मात्र कांद्यानं यांचं स्वागत होईल. लक्षात घ्या, सडकून काढू. भले आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा, फरक पडत नाही. हे बघा, माझ्या या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी किती गुन्हे अंगावर घेण्याची आमची ताकद आहे. आम्हाला येरवडा जेलला बसवा, फरक पडत नाही. कायद्याची सुद्धा चांगली काळजी घेतली जाते. आम्हाला चांगलं माहिती. मी परवा मंचर पोलिसांना सांगितलं, आम्हाला नेऊन बसवा, तिथं फरक पडत नाही. असंही आमच्या घरच्यांनी आम्हाला सोडूनच दिलेलं आहे. काय आम्ही वाहिलेलोच आहे लोकांसाठी. फक्त बाबांनो, मला राग एका गोष्टीचा येतोय, शेतकरी ज्या पद्धतीने एकत्र यायला पाहिजे त्या पद्धतीने येत नाही. आणि लबाड कोण आहे, प्रामाणिक कोण आहे हे ओळखायला पहिलं शिका. आता लई जण आता कुत्र्याच्या छत्रीवाणी उगवलेत आणि लबाड पुढे यायला लागलेत. आणि कोण काय म्हणतंय, विरोधावल्या लावून घेते आम्हाला. हे बघा, मी जर शेतकऱ्याच्या पुढे जन्म घेताय, माझ्या पुढे लावायची काय गरज आहे का? शेतकरी पुत्र आमकं तमकं काही गरज नाही ना. मला गॅरंटी आहे ना, मी शेतकऱ्यांनीच काढलेला आहे. मला काय गरज पडली मला ही नाटकं करायची? म्हणजे मला बोलायचं नाही कोणाबद्दल वाईट, परंतु ही नौटंकी बंद करा. इमानदारी प्रामाणिकपणा राखतात ठेवा. आणि माझ्या या शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, कारण त्यालाही यात जगण्याचा अधिकार आहे. त्याने काय पाप केलंय म्हणून तुम्ही त्याच्यावरच अन्याय करताय? बाकी सगळ्यांचं दिसतंय तुम्हाला. आणि शेतकऱ्याच्या बाबतीतच काय तुमचा हात दुखतो का? तर तुमच्या हाताला इचूडच होतो. काय होतं काय तुम्हाला? तिथं काय पेन चालत नाही तुमचा? तिथं काय शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेत नाही तुम्ही? म्हणून मी तुम्हाला सांगतो, काँग्रेसच्या काळातही फरफट होत होती आणि आता भाजपच्या काळात अजून आमची फरफट वाढलेली आहे. त्यामुळं ही दोन्ही नालायक आहेत. त्याच्यामुळं पक्षांच्या नादी लागू नका. आपण पहिले कोण आहेत? आपण पहिले शेतकरी आहोत आणि नंतर पक्ष, जात, धर्म हे नंतर. कारण आपण पहिले शेतकरी आहोत याची जाणीव प्रत्येकाने या ठिकाणी ठेवा. आणि भविष्य काळामध्ये लबाड कोण आहे मी मगापासून सांगतोय आणि प्रामाणिक कोण आहे हे ओळखायला शिका.
आणि चांगल्या लोकांना साथ द्या. आमचं चुकत असेल तर मी मगाशी सांगितलं आमचा एक अंधारा, आम्हाला जाता येत नाही का, आम्हाला राजकारण नको पडतं, आम्हाला पण ऑफर आहेत, आम्हाला पण वाटतं झेडपी सदस्य व्हावा, आमदार व्हावा, खासदार व्हावा, आम्हाला गरज नाही. पण लोक आमच्या मागं नाहीत, लोक चोरांच्या मागं. धन्यवाद. निवडणुकीमध्ये पैसा, बिर्याणी गोड लागती, पैसा गोड लागतो, दारू गोड लागते, हे बंद करा. हे महत्त्वाचं आहे. समाजामध्ये जागृती पण होणं गरजेचं आहे. किती दिवस चालणार आहे? तुम्ही तुमच्या लेकरा बाळांचं भविष्य अंधारामध्ये लोटता. लक्षात घ्या, अजून लई नाही सांगत मी, भविष्यकार नाही, 5 वर्षात परिस्थिती वाईट होणार आहे. सरकारनं संचारबंदी लागू केली, डिझेल पेट्रोलचे भाव वाढवायचे, तर गॅसची परिस्थिती काय, CNG किती वाढलाय, खतांच्या किमती किती वाढल्या, सगळ्याचं वाटोळं झालंय. लक्षात घ्या. मग जगायचं कशावर? आणि एका बाजूला खर्च प्रचंड प्रमाणात शेतीचा वाढत चाललाय आणि दुसऱ्या बाजूने मात्र शेतीमालाला भाव नाही. आता हे किती दिवस चालायचं? आणि म्हणून पेटून उठा. माझी सगळ्यांना विनंती आहे की शेतकऱ्यांनो, तुम्हाला आता पर्याय नाही आहे. लक्षात ठेवा, जसं तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यावर तानाजी मालुसरेंच्या भावांनी सांगितलं, सूर्याजीनं आता दोर कापून टाकलेले आहेत, गडावरून उड्या टाकून मारा, नाहीतर लढायला तयार व्हा. म्हणून तुमच्यावर सुद्धा तीच वेळ आहे. लढण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि तुम्हाला लढावं लागेल. आम्ही पुढं आहोत. पहिले गुन्हे आमच्या अंगावर असतील, पहिलं आम्ही आतमध्ये जाऊ, तुम्ही जाणार नाही, काळजी करू नका. कारण आजच्या कार्यक्रमाचा आयोजक प्रभाकर भांगरे, पहिला गुन्हा प्रभाकर भांगरवर दाखल होईल, काळजी करू नका. आम्ही तुमच्यासाठी मरायला तयार आहोत. फक्त तुम्ही प्रामाणिकपणानं आम्हाला साथ द्या, एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी करतो. प्रभाकरजी बांगर, तुम्ही अतिशय घाम गाळत शेतकऱ्यांसाठी आंदोलन करता. 2 दिवसापूर्वी देवदत्त निकम यांनी मनसरला आंदोलन केलं, जुन्नरला आंदोलन केलं आणि 2 तारखेला ते तुमच्या अवसारी फाट्यावर नंदी चौकामध्ये आंदोलन करणारे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत, परंतु कुठेतरी श्रेयाची लढाई पाहायला मिळते. नाही, आंबेगावमध्ये जे काही चाललंय ना सध्या, खुर्द आणि बुद्रुकमध्ये राजकारण सुरू आहे. राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी बुद्रुक यांना फक्त राजकारण, स्वतःच्या जागा, राजकीय भविष्य टिकवण्यासाठी हे सगळी धडपड आहे, अस्तित्व टिकवण्यासाठी ही सगळी धडपड आहे. कोणालाही शेतकऱ्याचं किती घेणं देणं आहे आम्हाला चांगलं माहिती आहे. आम्ही कारखान्यावर देखील आंदोलन करून पहिल्यांदा कारखान्याला वाकवलं, भीमाशंकर सारख्या वळसे पाटलांच्या कारखान्याला सुद्धा. मी मागाशी सांगितलं, विघ्नहरणी FRP दिली नाही, त्याच्याबद्दल मात्र मुख गिळून गप्प आहे, एक शब्द बोलत नाही. आम्ही साखर आयुक्ताकडे तक्रार देखील दाखल केलेली आहे. किंवा मी ना कालव्याला पाणी सोडायचं, माझी पण जमीन आहे चांडवली बुद्रुकमध्ये, मलाही माहिती आहे. मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतो, पाणी कधी सुटणार आहे, रोटेशन कधी आहे, काय. फक्त नौटंकी करण्यासाठी आंदोलनं करू नका. आणि कांद्याच्या बाबतीमध्ये आज तुम्ही सांगताय, तुमचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये बदल केला, 4पट मोबदला शेतकऱ्याला मिळणार होता, तिथं दुप्पट वाढवून ठेवला. तुम्ही शेतकऱ्याचं किती भलं केलं आहे आम्हाला चांगलं माहिती आहे. FRPचे तुकडे करण्याचा चुकीचा अध्यादेश उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असताना तुम्ही काढायला लावला, पवार साहेबांनी तुमच्या. तुम्ही किती शेतकऱ्याचं नीट केलं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. मला काही गोष्टी बोलायला लावू नका, योग्य वेळ आल्यावर बोलू. आम्हाला त्या राजकारणाची घेणं देणं नाही. तुमचं राजकारण तुम्हाला लकलाभ असो, परंतु तुम्ही इमानदारीने आणि प्रामाणिकपणाने ह्या गोष्टी करा. मी एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो, वळती गावच्या शेतकऱ्याचे 3 लाख रुपये मी काढून दिले. कारण बाहेर पण आमचा शेतकरी कांदा विकतो, घरी जर व्यापारी आला तर त्यालाही आपण बारा घेतला कांदा देतो ना चाळीतला, परस्पर बाजार समितीच्या. असे कांदे विकणारे व्यापारीसुद्धा शेतकऱ्यांना पैसे देत नाही. काय करायचं करून घे, अशा अर्वाच्य भाषेमध्ये. आता ते शब्द मी इथं सांगत नाही, मला रेकॉर्डिंग पाठवले ते शेतकऱ्यांनी, त्याचे पुरावे माझ्याकडे. आणि हा शेतकरी त्यांच्याच गावातला होता, विशेष म्हणजे ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांच्या गावातला. त्यांच्या अध्यक्षांनी मला फोन केला, म्हणले तेवढं ते शेतकऱ्याचं बघा तुम्ही. अरे मग तुम्ही कशाला राजकारण करता? माझ्याकडे पुरावे आहेत त्याचे, जबाबदारीने बोलतोय मी कधीही त्या गोष्टीचं राजकारण केलं नाही. तो बिचारा पोलीस स्टेशनला 2दा गेला, पोलिसांनी सुद्धा सांगितलं प्रभाकर भांगरांकडे जावा, तुमचे पैसे मिळतील. उंडे जमादार म्हणून आहेत, त्यांनाही ते बीट जमादार आहे ना, आम्हालाही तेच आहे. त्यांनी माझ्याकडे त्याला बिचाराला यायला सांगितलं. त्यांनी मला फोन केला, मी त्या माणसाला पाहिलं सुद्धा नव्हतं. मी जबाबदारीने सांगतोय, नुसत्या फोनवर त्याला मी सांगितलं त्या व्यापाऱ्याचा नंबर मला पाठव. त्या व्यापाऱ्याला मी सांगितलं त्याचे कष्टाचे पैसे, जर पैसे दिले नाही तर लक्षात ठेव म्हणलं, कधी देणार ते मला शब्द सांग आणि ती तारीख सांग म्हणलं. ती तारीख जर उलटली तर लक्षात ठेव म्हणलं मी काय करेल. कारण त्याचे घामाचे कष्टाचे पैसे त्यांनी ठरलेल्या तारखेला त्या व्यापाऱ्यानं त्या शेतकऱ्याचे 3 लाख रुपये त्या ठिकाणी आपल्या शब्दावर त्या ठिकाणी दिले. त्याचं रेकॉर्डिंग देखील माझं आहे. त्या शेतकऱ्यांनी मला अभिनंदनासाठी फोन केला 2-3 वेळा. त्याच्या पुढची धक्कादायक गोष्ट सांगतो, त्या शेतकऱ्याला 10-5 हजार रुपये मला द्यायचे होते. कारण त्या बिचारावर तो वर्षभर झालं पैसेच देत नव्हता, अर्वाच्य भाषेत घाणेरड्या भाषेत बोलत होता. मला खुशीनं मला 5-10 हजार रुपये द्यायचे होते. मी त्याला सांगितलं तुम्ही मला भेटायला प्रेमाने या, पण मला तुमचे पैसे नको. त्याचं देखील माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. त्यामुळं
तुमच्या भागात, आणि मी त्यांना सहज विचारलं, म्हणलं मग ते शेतकरी पुत्रांना नाही सांगितलं तुम्ही त्याच्याबद्दल तुमची वसुली करून द्यायला ते व्यापाऱ्याकडून पैसे? ते म्हणले त्यांना त्यांचंच पडलंय, त्यांना काही घेणं देणं नाही. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याचं. अरे तुमच्या गावातल्या शेतकऱ्याला, शेजारच्या शेतकऱ्याला आम्ही न्याय देतो. आमचे पालेकर, संतोष पवार, तुमच्या कालच्या त्या परवाच्या शेतकऱ्याचं नाव सांगा रे, त्याचे पैसे काढून दिलेले. मारुती पालेकर नावाच्या शेतकऱ्याचे कशाचे पैसे होते? बटाट्याचे पैसे होते. आणि कांद्याचे कोणाचे होते? संतोष शिंदे नावाच्या शेतकऱ्याचे कांद्याचे पैसे, यांच्या पालेकरच्या शेतकऱ्याचे बटाट्याचे पैसे आम्ही व्यापाऱ्याकडनं, कारण शेतकरी बाहेर माल विकतो, त्याला सुरक्षा नसते, त्याला कुठलीही सुरक्षा नसते, त्यावेळेला आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहतो. असे अनेक उदाहरणं आम्ही सांगू शकतो. त्यामुळं ही नौटंकी बंद करा. त्यामुळं मला कोणाला नाव ठेवायचं नाही. ही नाटकं बंद करा. आम्हाला नाटकं नाही करायची. आम्हाला इमानदारीत आम्ही सकाळ उठल्यापासून रात्री उशिरा झोपेपर्यंत फक्त या शेतकऱ्यांसाठी काम करत असतो आणि इमानदारीने करतो. सरकार कोणाचंही असू, तुमचं असू, त्यांचं असू, कोणाचं, आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. जिथं जिथं शेतकऱ्यांना अन्याय होईल त्या ठिकाणी आम्ही असतो. बांगर, तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढताय मान्य. देवदत्त निकम शेतकऱ्यांसाठी लढतायत, तुम्ही त्यांचं नाव घेत नाही. त्यांच्याबद्दल जेलसी, एवढा आकस का? नाही, बिलकुल जलशी काही नाही. आमचं जलशी असायचा विषयच काय येतो? तुम्ही प्रश्न विचारला, त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलं आहे. माझा कोणीही दुश्मन नाही आणि कोणीही मित्र नाही. जो शेतकऱ्याचा दुश्मन तो आमचा दुश्मन. आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरीब लोकांसाठी प्रभाकर बांगर अहोरात्र आहे. जर तुम्ही इमानदारीनं काम केलं, आम्हाला तुमच्यात जर कामात इमानदारी दिसली तर आम्ही तुम्हालाही साथ देऊ. तुम्ही नंदी चौकातलं आंदोलन पाहिलं. पहिल्या 5 आरोपींमध्ये प्रभाकर बांगर आहे. रात्रभर त्या रस्त्यावर आम्ही झोपलो होतो, दिवसभर आम्ही तिथं होतो. आम्ही पळकुटे नाही आहेत, लक्षात घ्या. पहिल्या 5 ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये प्रभाकर बांगर आणि माझे सहकारी आहेत, लक्षात ठेवा. आम्ही पळकुटे नाही. कारण रोहन बोंबे नावाच्या मुलाचा जो बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता, ती घटना अतिशय सेन्सिटिव्ह होती. सलग 3 घटना घडल्या. प्रत्येक ठिकाणी भागूबाई असतील किंवा शिवन्या बोंबे असेल किंवा रोहन बोंबे असेल, या तिन्ही घटनांच्या ठिकाणी प्रभाकर बांगर त्या ठिकाणी गेलेला आहे. हे तुम्हाला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळं एक लक्षात घ्या, इमानदारी आमच्या रक्तात आहे, प्रामाणिकपणा आमच्या रक्तात आहे. ते आंदोलन कोणी पुकारलं याच्याशी मला घेणं देणं नव्हतं. ती घटना अत्यंत संवेदनशील होती आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही गेलो. आम्ही कोणाच्या मागं असं फरफटत जायला मोकळे नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना इमानदारीने आणि प्रामाणिकपणे शेतकऱ्यासाठी काम करते. माझे नेते देखील इमानदार आहेत. आम्हालाही सत्ता काही नको नाही. त्यामुळं इमानदारीने काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्हाला बेईमानी नाही सहन होत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.